वाण नदीपात्रातील कथित अवैध रेती उत्खननाविरोधात शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। जिल्हाधिकारी देवरे यांच्या संग्रामपूर तहसील कार्यालयातील भेटीदरम्यान अमोल ठाकरे यांनी मांडल्या गंभीर तक्रारी। संग्रामपूर तालुका विशेष प्रतिनिधी जाकीर शेख। संग्रामपूर तालुक्यातील वाण, पूर्णा व पांडव नदीपात्रांमध्ये सुरू असलेल्या कथित अवैध रेती उत्खननाविरोधात शिवसेनेचे किमान सेना उपजिल्हाप्रमुख अमोल विश्वासराव ठाकरे पाटील यांनी जिल्हाधिकारी देवरे यांच्याकडे निवेदन सादर करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली। जिल्हाधिकारी देवरे यांच्या संग्रामपूर तहसील कार्यालयातील दौऱ्यावेळी उपविभागीय अधिकारी काळे व तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या उपस्थितीत अमोल ठाकरे यांनी हे निवेदन सादर केले। निवेदनात वाण नदीपात्रातील वानखेड, कोटेल, कोलद व काकणवाडा परिसरात मोठ्या प्रमाणावर कथित अवैध रेती उत्खनन सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच हर्रास न झालेल्या पूर्णा नदीपात्रातील पेसोडा येथे बोटी व यंत्रसामग्रीच्या सहाय्याने, तर पांडव नदीपात्रातील पळशी, झाशी, उमरा व पंचाळा परिसरात जेसीबीद्वारे दिवसरात्र रेती व रुडीचे उत्खनन होत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे। अवैध रेती वाहतुकीची माहिती वारंवार प्रशासनाला देऊनही संबंधितांवर कारवाई होत नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। तसेच अवैध उत्खननाचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्यानंतर शासकीय कामात अडथळा आणल्याचे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून अवैध रेती उत्खननास जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अमोल ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। या निवेदनामुळे संग्रामपूर तालुक्यातील कथित अवैध रेती उत्खननाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून जिल्हा प्रशासन याबाबत कोणती कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे।